तुकाराम मुंडे साहेब या पदावर आल्यानंतर आम्हाला खूप मोठा दिलासा मिळालेला आहे. कारण आम्हाला जे अभिप्रेत कार्य होतं तेच कार्य तुकाराम मुंडे साहेबांनी चालू केलं आहे. जवळजवळ 7,500 लोकांचं या वारीमध्ये आम्ही व्यसनं सोडून घेतलेली आहेत. जर मनापासून माऊलींना स्मरण केलं आणि जर सांगितलं की मला ही सोडायचं आहे तर 100% तंबाखू, गोवा, गुटखा, मावा सुटत. आजपासून मी प्रयत्न प्रकारचं व्यसन करणार नाही, कुठल्याही प्रकारचं व्यसन करणार नाही, त्याचा प्रयत्न करतो. व्यसन करूनही देणार नाही. व्यसन करू देतो. रामकृष्ण हरी. बाळासाहेब विश्वनाथ काळे, प्रवक्ता पुरंदर तालुका व्यसनमुक्त युवक संघ. गेली 25 वर्ष आम्ही या वारीच्या वाटेवर चालत असताना व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने प्रणेते आदरणीय आमचे आधारस्तंभ युवक मित्र मंडळ त्या कराडकर यांच्या या माध्यमातून आज आम्ही व्यसनमुक्त अभियान प्रत्येक गावागावामध्ये करत असतो. जिथं जिथं माऊलींचा सोहळा जातो त्या ठिकाणी आमचं व्यसनमुक्ती केंद्र आहे. आलेल्या भाविकांना, आलेल्या वारकऱ्यांना दिंडी सोहळ्यामध्ये चालत असताना संतांनी जे कार्य केलं तेच कार्य आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे. संतांनी आपल्याला व्यसनमुक्त राहण्यासाठी सांगितलेलं आहे. मग आपली दिंडी जर आपण चालत असताना जर आपण तंबाखू, गोवा, गुटखा, मावा खाऊन जर चालत असेल तर ते खरंच आपली वारी होईल का? तर ती वारी होणार नाही दादा, ती फेरी होईल. मग संतांनी सांगितलेल्या वाटेवर चालत असताना आपण कुठल्याही प्रकारचं व्यसन करू नका. असं म्हटलं आहे की दारूचं रंगाला त्याचा संसार भंगला, आयुष्याचं वाटोळं झालं. तंबाखू खाल्ल्यामुळं कॅन्सर झालं, गोवा खाल्ल्यामुळं कॅन्सर झाला. उंचे लोक उंची पसंत असं म्हटलं जातं माणिकचंद. तर आम्ही सांगतो की गंदे लोक गंदी पसंत माणिकचंद. कुठल्याही प्रकारचं व्यसन करू नका, कुठल्याही ह्याला व्यसनांना तुम्ही थारा देऊ नका. आपल्या दिंडीमध्ये कोणाला व्यसन करू असं आम्ही हा वारीमध्ये संदेश देत असतो. रामकृष्ण. आतापर्यंत किती जणांचं व्यसन सुटलं वारी? जवळजवळ 7,500 लोकांचं या वारीमध्ये आम्ही व्यसनं सोडून घेतलेली आहेत. ती लोक दरवर्षी आमच्याकडे येतात, आम्हाला सांगतात की दादा मागच्या वर्षी आम्ही तंबाखू सोडली, आमची तंबाखू सुटली. आणि खरंच माऊलींचं जर मनापासून माऊलींना स्मरण केलं आणि जर सांगितलं की मला ही सोडायचं आहे तर 100% तंबाखू, गोवा, गुटखा, मावा सुटत. पण आता FD आयुक्त तुकाराम मुंडे यांनी सुद्धा काही निर्बंध घातले, त्याचा कसा परिणाम झाला? अगदी म्हणजे तुकाराम मुंडे साहेब या पदावर आल्यानंतर आम्हाला खूप मोठा दिलासा मिळालेला आहे. कारण आम्हाला जे अभिप्रेत कार्य होतं तेच कार्य तुकाराम मुंडे साहेबांनी चालू केलं आहे. आणि ते त्यांच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी प्रॉब्लेम येतात, ज्या ज्या ठिकाणी गोवा विकला जातो, मावा विकला जातो, तिथं धाडी टाकल्या जातात. जिथं जिथं अन्नामध्ये भेसळ केली जाते, दुधामध्ये भेसळ केली जाते, तिथं धाडी मारून त्यांनी अनेक हॉटेल्स पण बंद केलेले आहेत. तर आम्ही आमच्या व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने आदरणीय तुकारामजी मुंडे साहेब यांचा आम्ही सन्मान करतो आणि त्यांना धन्यवाद देतो की आपण जे कार्य चालू केले त्या कार्याला व्यसनमुक्त युवक संघ तुमच्या पाठीशी असणार आहे. आणि अखंड तुम्ही कधी आम्हाला हाक मारला आम्ही तुमच्या कार्याला सलाम देतो आहे, आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत.